आता क्विकली मी पुढचे काय डॉक्युमेंट्स काय राऊंड्स आहेत ते सांगते. एकदा 5 तारीख झाली, 5 ऑगस्ट झाली, तर मग डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल वेकेंट सीट्स. आता मला सेकंड राऊंडला जाण्यासाठी किती सीट शिल्लक आहेत ते चेक करायचे. ते आहे 6 ऑगस्टला कळेल मला. तर ते कळाल्यावर मी परत दुसऱ्या कॅप राऊंड साठी आपण 7 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट हे दुसरा कॅप राऊंड आपण ऑप्शन फॉर्म भरायला सुरू करू शकता. लक्षात घ्या, पहिला ऑप्शन फॉर्म चे सिक्वेन्स हे तुम्ही पूर्णपणे बदलू शकता, कॉलेजेसचे नाव बदलू शकता, सिक्वेन्स बदलू शकता आणि कॅप राऊंड 2 चा ऑप्शन फॉर्म तुम्ही नव्याने भरू शकता. ते सगळं भरल्यावर कधीपर्यंत भरायचंय लक्षात घ्या, 9 ऑगस्ट पर्यंत. 7, 8, 9 हे 3 दिवस तुम्हाला दिलेले आहेत. 9 तारीख झाली की मग डिस्प्ले ऑफ कॅप राऊंड 2 अलॉटमेंट म्हणजेच तुमचा सेकंड राऊंडचा निकाल 12 तारखेला कळणार आहे. 12 ऑगस्टला तुम्हाला कळेल की आपल्याला सेकंड राऊंडला किती अलॉटमेंट झालेली आहेत, माझं कुठल्या कॉलेजमध्ये अलॉट आहे. अलॉटमेंट झाल्यावर परत प्रोसेस तीच असणार आहे. त्या पर्टिक्युलर ऍक्सेप्ट करताना तुम्हाला त्या पर्टिक्युलर कॉलेजला जायचंय. ऑटो फ्रीज, सेल्फ फ्रीज, नॉट फ्रीज हे 3 ऑप्शन्स असणार आहेत. आणि पण ह्याच्यात परत बेटरमेंटला जायचं असेल तर ह्या वेळेस 1000 नाही पण 2000 रुपये भरायचे आहेत. तर तुम्हाला सेकंड कॅप राऊंडचे डिटेल्स मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. पण हे लक्षात घ्या, पहिल्या राऊंडला जर तुम्हाला ऍक्सेप्ट करायचं असेल तर 1000 रुपये आहे, पण सेकंड राऊंड पासून ही फी 2000, 3000 हे अशी वाढत राहणार आहे. आणि ती सेकंड राऊंडला ऍक्सेप्टन्सची डेट बघा, 13 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट, म्हणजे 3 वाजेपर्यंतच तुम्हाला त्या कॉलेजला जायचंय आणि सीट ऍक्सेप्ट करायची. राईट. मग रिपोर्ट करून तुम्हाला 5 वाजेपर्यंत 17 तारखेला 5 वाजेपर्यंत रिपोर्ट करायचं, सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट द्यायचे आणि ऍडमिशन कन्फर्म करायचं. परत तेच सुरू होतं. कॅप राऊंड 3 ला परत तीच प्रोसेस आहे. कॅप राऊंड 3 चे डेट्स काय, 19 ते 21, राईट, 19 ते 21 पर्यंत आहे. आणि मग तुम्हाला ऍक्सेप्ट कधी करायचंय, 25 ते 27. आणि जर नाही झालं तर परत कॅप राऊंड 4 आहे, ज्या फोर्थ राऊंड मध्ये 28 तारखेला तुम्हाला वेकेंट सीट्स कळतात. फोर्थ राऊंडचा ऑप्शन फॉर्म भरायची मुदत आहे 29 ते 31 ऑगस्ट. आणि मग 3 ऑगस्टला तुम्हाला 3 ऑगस्ट संपला आता, 3/9/2026 म्हणजे सप्टेंबर महिन्यात तुम्हाला आता ही प्रोसेस करायची आहे. तुम्हाला परत अलॉटमेंट दिसेल. अलॉटमेंट दिसल्यावर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जाऊन कन्फर्म ऍडमिशन घ्यायचंय, कारण चौथ्या राऊंड नंतर कुठलेच राऊंड राहिलेले नाहीयेत. सीईटी थ्रू ऍडमिशन घ्यायचं असेल म्हणजेच लक्षात घ्या, सीईटी थ्रू ऍडमिशन घेणं म्हणजे काय, माझ्या कॅटेगरी प्रमाणे गव्हर्नमेंटचे स्कॉलरशिप्स घ्यायचे असतील तर तुम्हाला ह्या मुदत म्हणजे 4 ते 7 सप्टेंबर पर्यंतच ऍडमिशन घ्यावं लागेल. नाही तर मग सुरू होते जे आहे स्पॉट राऊंड, ए कॅप, नॉन कॅप, म्हणजेच जे सीट्स शिल्लक आहेत कॅप मध्ये ते तुम्ही स्पॉट राऊंड मध्ये घेऊ शकता किंवा मॅनेजमेंट सीट्स घेऊ शकता. मॅनेजमेंट सीट्स आता पण सुरू झालेले आहेत, त्यांची पण एक रूल असतं, गव्हर्नमेंटने त्याचे पण रूल्स स्पेसिफाय केलेले आहेत. तर तुम्ही त्या त्या कॉलेजला जाऊन भेट देऊन तुम्हाला मॅनेजमेंटचे सीट्सचं काय आहे ते पण विचारू शकता. प्लस तुम्हाला जर हे 4 राऊंड झाले असतील तर मग पुढचे राऊंड जे काही आहेत त्यात तुम्हाला कुठलेही स्कॉलरशिप्स भेटणार नाहीत. आणि तरी तुम्हाला रेडी आहेत तर दॅट इज नोन ॲज इन्स्टिट्यूट लेवल ऍडमिशन. त्या त्या इन्स्टिट्यूटला जाऊन ती ऍडमिशन प्रोसेस कम्प्लीट करायची आहे. तर दिस वॉज ऑल अबाउट की प्रोसेस काय आहे, डेट्स काय आहेत, आणि इन शॉर्ट मला सीईटीच्या पोर्टलवर माझे ही शेड्यूल कसं चेक करायचं ते मला आज सांगायचं होतं. आणि असंच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, सो दॅट तुम्हाला पुढे काय करायचंय पुढच्या राऊंडला जेव्हा तुमचा रिझल्ट लागेल तेव्हा परत इन डिटेल मी कॅप राऊंडचं पण व्हिडिओ घेत राहील आणि तुम्हाला सांगत राहील. थँक्यू ऑल, थँक्यू फॉर लिसनिंग.